नमस्कार मित्रांनो, मी सतीश गजबिये. सतीश यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे गणेशजी ईश्वरजी हरकंडे. वंचित बहुजन आघाडी या पक्षाने उमेदवारी दिलेले पूर्व विधानसभा नागपूर, बरोबर. पूर्व विधानसभा नागपूर शहरातील पूर्व विधानसभा या क्षेत्रामधील जे उमेदवार आहे त्यांच्यासोबत आहे आणि त्यांना मला 2-4 असे प्रश्न विचारायचे आहे की जनतेचे प्रश्न जे अजूनपर्यंत सॉल्व केलेले नाही, महायुती म्हणा की महाविकास आघाडी, काँग्रेस, बीजेपी, शिवसेना यांसारख्या मोठ्या मोठ्या पक्षांनी सर्वसाधारण लोकांच्या प्रश्नावर अजूनपर्यंत हल काही काढलेला नाही. तर ते प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार झाल्यानंतर त्यांच्यावर काय चर्चा करतील, विधानसभेमध्ये कोणते प्रश्न मांडणार, याच्यावर आपण इथे चर्चा करू. नमस्कार सर. उमेदवारी मिळाल्याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्कार, जय भीम. मी गणेश ईश्वरजी हरकंडे, पूर्व नागपूर विधानसभा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार. उमेदवारी मिळाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचा मी खूप खूप आभारी आहे. आणि या विधानसभात असंख्य समस्या आहे. पूर्व नागपूरमध्ये या समस्या दूर करण्यासाठी, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतलेली आहे. बरं सर, तुमचे कोणते असे मुद्दे आहे ज्याच्यावर तुम्ही निवडणूक लढवणार आहे? आपलं शिक्षणाचा मुद्दा आहे. आज एज्युकेशन फार महाग होत चाललेलं आहे. गोरगरीब जनतेला जे शिक्षण हवं आहे आज ते त्या रेटमध्ये आणि त्या बजेटमध्ये, त्यांचा बजेट जो चालला आहे तो भसकत चाललेला आहे शिक्षणामुळे. आज प्रत्येक गोरगरीब जनता आहे, मिडल क्लास लोकांनाही विचारा तुम्ही, तर ते सगळ्यांचं बजेट शिक्षणामुळेच सगळं काही विस्कळीत होतं. आज त्यांच्या पगारानुसार, त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार आज शिक्षणाचं सगळीकडे खाजगीकरण झालेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा मेन मुद्दा हा आहे. जर वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रात सत्तेत आली तर KG to PG हे शिक्षण सर्वांना मोफत मिळालं पाहिजे आणि संविधानिक अंमलबजावणीनुसार 14व्या वर्षापर्यंत सर्वांना शिक्षण फ्री झालं पाहिजे. या शिक्षणाच्या मुद्द्याला घेऊन वंचित बहुजन आघाडी ही विधानसभा लढत आहे. तसंच विजेचा प्रश्न, खूप महागाई वाढली आहे. विजेचे दर आपल्या या नागपूर शहरातले 2 विद्युत मंत्री राहिलेले आहे महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये, परंतु वीज इथे निर्माण होऊन आपल्या नागपूर शहरामध्ये वीज निर्माण होते, परंतु वीज आपल्या नागपूरकरांसाठी सस्ती नाही. सगळ्यात मोठा हा मुद्दा आहे. या विजेच्या मुद्द्यांमुळे इथले उद्योगधंदे बाहेर चाललेले आहे. या सगळ्या माझ्या नागपूरवासियांना, जनतेना, नागपूर जिल्ह्यातल्या जनतेना मी असा एक प्रश्न विचारतो की आपल्या इथे एक बहुत मोठी कपडा इंडस्ट्री होती, आज ती MP मध्ये आहे. काय कारण की आपल्या इथे वीज महाग असल्यामुळे त्यांचं बजेट बसत नाही त्या कंपनीचं, आणि इंडस्ट्रियल एरिया येऊन नाही राहिला आपल्या इथे. जो जुना एरिया होता तोच कमी होत चालला या नागपूर शहरातून. याचं धोरण हे आहे की विजेचं महागीकरण, जिथे वीज 3 रुपये, 2 रुपये, 4 रुपयाला मिळते, आपल्या इथे 3.5-4 रुपयाला वीज भेटते. कमीत कमी वीज उद्योगधंद्यांना आणि या गोरगरीब लोकांना, जनतेला मिळवून नागपुरातील सर्वच लोकांना वीज ही कमी दरात मिळायला हवे. हा एक वंचित बहुजन आघाडीचा या विधानसभेमध्ये मुद्दा राहील. जर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी गेली तर नक्की विजेचे रेट कमी होईल, ही या जनतेला मी वचन देतो. सर, समोरचा प्रश्न असा आहे की तुमच्या पूर्व विधानसभा क्षेत्रामधील खूप सारे आजपर्यंत काँग्रेस, BJP, शिवसेनाचे उमेदवार आमदार होऊन गेलेले आहेत, परंतु अजूनही त्यांनी असे प्रश्न आहे जे बेरोजगारीचा प्रश्न आपण पकडून घेऊ. महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणा, आता महाराष्ट्रातच पकडून घेऊ, खूप सारे नागपुरामध्ये बेरोजगार मुलांची संख्या, सुशिक्षित बेरोजगार मुलांची संख्या जास्त असताना दिसते. आणि असं असतानाही BJPचं आज पाहाल तर म्हणजे 6-5-10 वर्ष हे राज्य BJP सरकारचं होतं आणि नागपुरातून 5 ते 10 प्रकल्प BJP सरकारने गुजरातला पाठवले. मला सांगा सर, तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये बेरोजगाराची संख्या नाही आहे का? म्हणजे मुलंच नाही आहे का? तरुण हे सुशिक्षित नाही आहे का? किंवा सगळ्यांना रोजगार आहे का? रोजगारीचा प्रश्न तर हा पूर्व नागपुरात भरपूर आहे आणि पूर्व नागपूर हा सर्वसाधारण लोकांचा एरिया जास्तीत जास्त आहे. गोरगरीब जनता या पूर्व नागपूरमध्ये भरपूर राहतात. इथे काहीच फक्त उद्योगपती असे आहेत जे पूर्व नागपुरामध्ये
20% जनता अशी आहे जी सक्षम आहे सगळ्या गोष्टींमध्ये, परंतु बेरोजगारीचा प्रश्न भरपूर आहे. ही जी महायुतीची सरकार आहे ही महाराष्ट्राच्या हिताची सरकार नाही, ही गुजरातच्या हिताची सरकार आहे. त्याच्यामुळे इथले जितके काही उद्योग येतात ते सगळे गुजरातला पडतात. मेन कारण तुम्हाला मी सांगितलं विद्युतचं कारण आहे. त्याच्यानंतर इथे जो मंत्री झाले इथले जे मंत्री झाले आहे ते सगळे गुजरातचे मंत्री झाल्यासारखे आहे, फक्त नावापुरते आपले महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रातले आहे नेते. यांनी उद्योगधंदे इंडस्ट्रीयल एरिया कसा आपल्या इथे मिहान आहे, आपल्या इथे कार्गो हब तयार केलं, परंतु तिथे अजूनही पहा तसेच तशा इंडस्ट्रीज आणि ती जागा खाली पडलेली आहे. जेव्हा की पूर्व नागपूर हा इंडस्ट्रीयल झोन होता थोडा बहुत, तो इंडस्ट्रीयल झोन या शहराचा बाहेर गेला आहे आणि इथून गेल्यामुळे इथल्या लोकांना जाण्या येण्याचा त्रास झाला आहे. त्याच्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण इथे वाढलेलं आहे. वरून कसा आजचा युवा क्वालिफाईड झाला आहे, त्याला त्या क्वालिफिकेशननुसार त्यांना रोजगार नाही आहे, म्हणून बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. कचरा डम्पिंग आहे इथे. तिथे काय गोरगरीब जनता 15,000 रुपये महिन्यानी काम करतात. पूर्व नागपूरचे मेट्रो आलं, मेट्रोमुळेही कोणाला रोजगार भेटला नाही. मेट्रो ठेकेदारी पद्धतीत आहे, परंतु रोजगार सोडवण्यासाठी एक इंडस्ट्रीयल व्यावसायिक धोरण हवं. ते धोरण महाविकास आघाडीकडे नाही आणि महायुतीकडे तर नाहीच नाही. कारण की महायुती सरकार हे गुजरातचं सरकार आहे, ते सगळे गुजराती चालवतात. त्याच्यामुळे या नागपूरकरांचा रोजगार सुटणार नाही. म्हणून नागपूरकरांना माझी अशी विनंती आहे की या विधानसभेमध्ये तरी तुम्ही महायुतीला आणि महाविकास आघाडीला सोडून वंचित बहुजन आघाडीची सरकार आणा. रोजगाराची पण हमी देऊ आम्ही. रोजगारांचं धोरण आमचं तयार आहे. माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी रोजगार आणि बेरोजगार सुशिक्षित रोजगारांना आणि कला कौशल्य शिकवून सगळ्यांना रोजगार देण्याचं आमचं वंचित बहुजन आघाडीचं धोरण आहे. सर आपण पाहतो रोजगार आहे नाही, जास्तीत जास्त सुशिक्षित वर्ग हा बेरोजगार असतानाही आणि कमीत कमी रोज 5-8 हजार रुपये महिना मिळत असतो. त्या मानानं आपला इन्कम आहे नाही, परंतु खर्च वाढताना दिसून येत आहे. सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहे. किराणापासून भाजीपालापासून तर कोणतीही गोष्ट विकत घ्यायला जा मार्केटमध्ये वाढ. याला जिम्मेदार कोण असेल सर? याच्यात सरकारचं धोरण जिम्मेदार आहे. महायुती सरकार 10 वर्षापासून आपल्या भारतामध्ये सेंट्रलमध्ये सरकार चालवत आहे. महायुतीचं सरकार जबाबदार आहे आणि तितकंच जबाबदार महाविकास आघाडीचं पण सरकार आहे. कारण की यांच्या आधी त्यांच्याकडे होते, परंतु त्यांनी महागाई नियंत्रणाबद्दल काही अशा नियोजन केल्या नाही किंवा नियोजन आखले नाही की महागाई कशी काय नियंत्रणात येईल. आज जनतेला फुसवून, जनतेला फ्रीची सवय लावून आणि जनतेची लुटमार करून हे जनतेकडनं पैसा फुकट देऊन राहिले 1500 रुपयाच्या याच्यात. त्या बदल्यात सिलेंडर महाग केलं, खाद्यतेल महाग केलं, डाळ महाग केल्या. माझी गोरगरीब जनता हिच्या लक्षात येऊन राहिलेलं नाही. परंतु ही सरकार महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघेही गोरगरीब जनतेला लुटून राहिलेले आहेत आणि यांच्याकडे महागाई नियंत्रणाचं काहीही धोरण नाही. हे अनधोरणात्मक आणि काय म्हणून त्यांना एक सरकार जे चालवायला हवं सगळे जो गोरगरिबांना, वंचित शोषित पीडितांना सोबत घेणारा, तसं हे सरकार नाही. हे धार्मिक सरकार जास्त आहे आणि जिम्मेदारी सरकार आहे. आणि धर्मांमध्ये वाद निर्माण करणे, बेरोजगार युवांना त्या धर्मात झगडे भांडण करायला लावणे, या धोरणाचं हे सरकार आहे महायुतीचं. सर महायुतीचं सरकारमध्ये आहे, बरोबर आहे. महायुतीचे पक्ष सरकारमध्ये आहे, परंतु ते जेव्हा धोरणं राबवतात परंतु त्याला विरोध न करता महाविकास आघाडी हे विरोध का बरं नसन करत? आणि लोक काय म्हणतात की आता BJP नाही तर आपल्याला काँग्रेसची गरज आहे. तर लोकांचं म्हणणं हे बरोबर आहे की चूक आहे? आता याच्याबद्दल सांगा. नाही, BJP नाही हे लोकांचं म्हणणं बरोबर आहे, परंतु महाविकास आघाडी पण नको माझ्या तरी मते. आणि महाविकास आघाडी यासाठी विरोध करत नाही कारण की त्यांच्याकडे ED, BD, CDI, इन्कम टॅक्स सगळे डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे. आज न्यायपालिका पण त्यांच्या हातात आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी कुठेतरी दबते आणि महायुतीला ती विरोध करत नाही माझ्या मते तरी. ही माझं स्पष्ट मत आहे. बरं, ठीक आहे सर. सर आपण नेक्स्ट मुद्द्यावर येऊ. एक गोष्ट सांगा सर, आपल्या देशामध्ये म्हणा की महाराष्ट्रामध्ये म्हणा धर्म संकटात आहे की SC, ST, OBC आदिवासी लोकांचं आरक्षण संकटात आहे? हालाकी आपण पाहतो की दरवर्षी मंदिरांची संख्या वाढत आहे, मस्जिदीची संख्या वाढत आहे,
परंतु आरक्षणामध्ये कुठंतरी हे सरकार कमी पडून राहिलेली आहे, नाही का. ओबीसी लोकांचं सुद्धा आरक्षण यांनी हडप केलेलं आहे. काँग्रेसचं जसं देश स्वतंत्र झाला होता 1947ला, तेव्हापासूनचं 40 वर्षे हे राज्य काँग्रेसनं केलं, सरकार हे काँग्रेसचं होतं. परंतु ओबीसीला 40 वर्ष क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये आरक्षण नव्हतं दिलं, क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये आरक्षण दिलं होतं. तरी सुद्धा आज महायुती म्हणजे बीजेपी असं म्हणते की संविधान आपल्याला हटवायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काँग्रेस पाहिजे. तर लोकांची हे जे विचारधारा आहे त्याच्याबद्दल काय बोलाल? काँग्रेसची संविधानात्मक अंमलबजावणी काँग्रेसने आजपर्यंत केलेली नाही. या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून काँग्रेसची सरकार होती, परंतु काँग्रेसने संविधानात्मकरित्या भारत देश चालवलेला नाही. आणि धर्म तर खतऱ्यामध्ये नाही, धर्मातले काही लोक खतऱ्यातले आहे. म्हणजे या महायुतीचं काम आहे की धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करणे. म्हणून धर्म धोक्यात नाही, धोक्यात आहे तर ते आरक्षण धोक्यात आहे. आज संविधान धोक्यात आहे. जर तुम्ही संविधानाचं रक्षण कराल तर आपलं आरक्षण सुरक्षित राहील. आणि ओबीसी जो वर्ग आहे, ओबीसी वर्ग हा झोपतच राहिलेला आहे. आज 70-75 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून, परंतु ओबीसी हा एकत्र येऊन आवाज उचलली नाही, त्यांनी आपले हक अधिकारासाठी जागृत झालेला नाही. म्हणून ओबीसीचं आरक्षण आजपर्यंत ओबीसीला पूर्ण लागू करता भेटलं नाही. मंडल आयोगाची 100% अंमलबजावणी झाली नाही. त्याचं कारण हेच आहे की ओबीसींना एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाची चीड आहे, त्यांना संविधानाची चीड आहे. परंतु माझा ओबीसी बांधव जर जागृत झाला तर त्यांना त्यांचं आरक्षण पूर्ण मिळेल. आरक्षण सगळ्यांना जितकं त्यांची संख्या आहे त्या पद्धतीनं त्यांना आरक्षण मिळायलाच हवं. हा संविधानात्मक अधिकार आरक्षणाचा प्रत्येक जाती धर्माला मिळायला हवं. वंचित शोषितांचा पीडितांचा तो अधिकार आहे, संविधानात्मक अधिकार आहे, तो त्यांना मिळेलच. आणि आम्ही मिळवून देऊ. वंचित बहुजन आघाडी कोणत्याच आदिवासी, ओबीसी, SC ST कोणत्याच जनतेवर अन्याय न होता वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्र सत्तेत आली तर प्रत्येक जाती धर्माला न्याय देईल आणि त्यांचं आरक्षण सुरक्षित ठेवेल. धन्यवाद सर. एक अजून शेवटला प्रश्न राहिलेला आहे. आता तुम्ही ओबीसी वर्गातून येत आहे, तुम्हाला ओबीसी वर्गातून म्हणजे आल्यावर उमेदवारी दिलेली आहे. भरपूरसे लोक असं म्हणतात की वंचित आघाडी ही काँग्रेसचं व्होट खाते, यावर तुम्ही काय बोलाल? ही लोकांची चुकीची धोरणं आहे आणि त्यांचा विचारही चुकीचा आहे. जर वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसचे वोट खायचे असते किंवा BJPला मदत करायची असते, लोक आरोप करतात, तर आम्ही 2 खासदार निवडून आणले असते ना. या गेल्या लोकसभेमध्ये 2019च्या लोकसभेमध्ये आम्ही खासदार निवडून आणले असते. 2 तरी खासदार घेतले असते. आज आठवले महायुतीमध्ये आहेत, त्यांना का बरं म्हणत नाही? 1 खासदार 1 तिकीट नाही भेटत त्यांना. या महाराष्ट्रातले कवाडे, सुलेखा कुमारे, या नागपूर शहरातले आणि या महाराष्ट्रातली पाहाल तुम्ही तर कितीतरी आंबेडकरवादी नेते जे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये, त्यांना कोणी नाव का नाही ठेवत? वंचित बहुजन आघाडी स्वतःचं आपलं अस्तित्व निर्माण करून राहिले तर यांचं कोण टुकून राहिलं की काँग्रेसचं मतं खातात. अरे आम्ही कधी लढायचं? बाळासाहेब आंबेडकर 18 पगड जाती, प्रत्येक जाती धर्माला न्याय द्यायचं काम करून राहिलेले आहे. मग यांचं पोट काय दुखत आहे? मग यांनी का नाही दिला आजपर्यंत न्याय सगळ्यांना? म्हणून वंचित बहुजन आघाडी ही कोणत्या जाती धर्माची नाही आणि काँग्रेसचं वोट खाण्याचं काम करत नाही, तर वंचित बहुजन आघाडी ही आपली ताकद निर्माण करत आहे. आणि या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमदार तुम्हाला दिसेल. या विधानसभेमध्ये नक्की, या महाराष्ट्राच्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचे आमदार तुम्हाला दिसेल म्हणजे दिसेल, ही गॅरंटी आहे. आणि होऊ शकते ही सुरुवात पूर्व नागपूरमधूनच होईल. पूर्व नागपूरमध्ये आमची चांगली पकड आहे वंचित बहुजन आघाडीची. म्हणून या विधानसभेमध्ये जमलं तर पूर्व नागपूरमधूनच वंचित बहुजन आघाडीची सुरुवात होईल. सर, आपण एक शेतकऱ्यावर एक प्रश्न करतो मी. आता आपल्या देशामध्ये सर्वात जास्त ही शेतकऱ्याचीच संख्या आहे, बरोबर आहे. शेतकऱ्याच्या पीक पाण्याला भाव अजिबात मिळालेला नाही. काँग्रेस असो किंवा महायुती, महाविकास आघाडी, BJP, शिवसेना, कोणीही असो, आजपर्यंत हे यांचीच सरकार होती. तरी सुद्धा हा आपला शेतकरी त्यांच्याचकडे म्हणजे वोटिंग करण्यासाठी जाईल का नाही जाईल याच्याबद्दल काही सांगू शकाल? शेतकऱ्यांच्या मालाला तर भाव मिळाला नाही,
आणि गेल्या काही वर्षात तुम्ही महायुती सरकारमध्ये पाहिलं असेल तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण किती वाढले आहे. आपल्या महाराष्ट्राचाच विचार न करता जर आपण फक्त आपल्या नागपूर जिल्ह्याचा जरी विचार केला तरी आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण भरपूर झालेलं आहे. त्याचं कारण हे आहे की त्याच्या शेतमालाला भाव नाही, वरून निसर्ग साथ देतो, परंतु ही सरकार जे आता महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हितांची सरकार जे म्हणते ही खोकलेबाजी आहे त्या सरकारची. कारण की ते सरकार किसान PM योजना देतो, किसानाला 6,000 रुपये वर्षाचे देतो, परंतु इकडे किसानाला जेव्हा बी बियाणे आणि त्यांचे अवजार साहित्य जेव्हा घेतो तो त्याच्यावर GST किती लागतं. 1 लाखावर आज GST घेतो आणि त्याच्यातले 6,000 रुपये तो वापस करतो. ही सरकार अशी फसवी सरकार आहे. मग किसानांचे प्रश्न सुटणार कुठून आहे. एकतर निसर्ग किसानांना त्रास देतो, लुबाडतो आणि त्या निसर्गासोबत ही सरकारी तशीच झाली आहे फसवेगिरी. पावसाळा कसा आहे, कधी पडतो कधी नाही पडत, तशी ही सरकार आहे. कधी आश्वासन देणे, कधी लालच देणे आणि गायब होऊन जाणे. म्हणून किसानांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांकडे धोरणात्मक नियोजन आहे. वंचित बहुजन आघाडी जर सत्तेत आली तर किसानांना नक्कीच फायदा होईल. मी हे तुम्हाला गॅरंटी देतो, ग्वाही देतो. इथे सर आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी अशी विचारधारा आहे आणि खरं सांगा की ह्या विचारधारेवर आता या 2024 मध्ये कोणते असे पक्ष आहे जे त्या विचारधारेनुसार काम करणार आहे किंवा करत आहे. तुम्हाला दिसून येते का आपण आतापर्यंत काँग्रेस BJPची सरकार आहे त्यांनी या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, सगळेच नेते नाव घेतात, आंबेडकरांचं नाव घेतात, महात्मा फुले यांचं नाव घेतात, सगळ्या महासंत परंपरेचं नाव घेतात, परंतु त्यांच्या विचाराचं धोरण राबवतं आहे का असं तुम्हाला दिसलं का आतापर्यंत. या महाराष्ट्रात एकही सरकार अशी दिसलेली नाही की फुले शाहू आंबेडकरवादी विचारावर चालणारी. ही फक्त निवडणूक येतात तेव्हा यांना फुले शाहू आंबेडकर आठवण येतात. कारण यांना त्यांचे मतं हवे असतात. लोकांना भ्रमित करून त्या आंबेडकरवादी जनतेचे फुले शाहूवादी विचारधारा जनतेचे मतं यांना कसे घ्यायचे आणि त्या मतांसाठी ते काय करतात, एखादा आंबेडकरवादी विचारांचा माणसाला ते यांच्याकडे घेऊन त्या स्टेजवर दाखवतात, जेणेकरून ही भोळीबाबडी जनता त्या व्यक्तीला पाहून आंबेडकरी जनता, फुले शाहू आंबेडकरी जनता त्यांना मतदान करेल. परंतु जर या 75 वर्षामध्ये एकतरी सरकार महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स यांनी जर खरंच फुले शाहू आंबेडकरवादी विचारांवरचं धोरण राबवलं असतं तर या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या, युवांना बेरोजगारी राहावं नसतं लागलं आणि महिलांवरचे अत्याचार झाले नसते. या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतात रोज. आज शिक्षणाचं खाजगीकरण होत चाललं आहे, शिक्षण भेटून नाही राहिलं. या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला सरळ अंदाज येतो की हे फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारांचे पक्ष नाही. या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरवादी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार समोर घेऊन चालणारा अगर पक्ष आहे तर तो आहे वंचित बहुजन आघाडी. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, त्याच प्रकारे बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक जाती धर्माचा आणि प्रत्येक वंचित शोषित पीडिताला या विधानसभेमध्ये उमेदवारी देऊन या फुले शाहू आंबेडकर विचारधारा राबवण्याचं काम करत आहे. सर्वात शेवटला एक प्रश्न आहे सर, या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी देऊ केली, तळागाळातल्या लोकांना उचलून उमेदवारी देऊ केली. आजपर्यंत असा इतिहास नाही झाला जो तृतीयपंथी लोक असं म्हणतात त्यांना कोणीही उमेदवारी दिलेली नाही. हालाकी ते पण माणसातच आहे, थोडाफार फरक आहे, ना ते फिमेल आहे ना ते मेल आहे. तर याच्या कारणामुळे त्यांना मागं ठेवण्यात आलं होतं. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी असा कोणता विचार केला, त्यांना सुद्धा उमेदवारी दिली, तृतीयपंथीयांना सुद्धा उमेदवारी दिली आणि SC ST OBCचे 100 आमदार, मुस्लिम लोकांचे 30-40 आमदार, तसेच आदिवासी SC वर्गातले सुद्धा आमदार, असा त्यांचा कोणता त्यांच्या मागे विचार होता की सर्वांना त्यांनी एकत्र करण्याचे काम केलं. प्रत्येक जाती पंथ धर्म वंचित शोषित पीडित मायक्रो OBC जो छोट्यातल्या छोट्या तबक्यातल्या OBC ज्याला आजपर्यंत सत्तेची भागीदारी मिळाली नाही, या सत्तेची चाबी त्यांच्या हातात मिळाली नाही. बाळासाहेबांचा उद्देश तोच होता की त्यांना सत्तेपर्यंत न्यायचं. म्हणून बाळासाहेबांचं म्हणणंही होतं सत्ता हवी हक्काची, भीक नको, सत्ता हवी हक्काची.
त्यात उद्देश घेऊन बाळासाहेबांनी आज तृतीयपंथ यांना उमेदवारी दिली. या महाराष्ट्रात सगळ्यात प्रथम तृतीयपंथींना जर उमेदवारी कोणी दिली असेल ती वंचित बहुजन आघाडीने दिली. आणि या सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करतायत. म्हणून या सगळ्या घटकांना, शोषित, पीडित, वंचितांना, ज्या घटकांना कोणी उमेदवारी देत नाही त्या घटकांना कसं सत्तेपर्यंत पोहोचायचं आणि या 18 पगड जातीला, प्रत्येक जाती धर्माला न्याय कसा देता येईल या उद्देशाने बाळासाहेब आंबेडकरांनी आज मुस्लिम समुदाय, पहा महाविकास जसं मुस्लिम समुदायाला बाळासाहेब आंबेडकरांनी आज उमेदवाऱ्या जाहीर केल्या, तितक्या उमेदवाऱ्या तर आजपर्यंत तुम्ही भारत देश स्वतंत्र झाला, महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून इतक्या उमेदवाऱ्या मुस्लिम समाजांना कोणत्याही पक्षाने दिल्या नाही. आज बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समुदायाला उमेदवारी दिल्या, तृतीयपंथीय समुदायाला उमेदवारी दिल्या आणि माझ्यासारख्या छोट्या छोट्या ओबीसी, मायक्रो ओबीसी लोकांना पण उमेदवारी देऊन बाळासाहेबांनी एक संदेश दिला आहे महाराष्ट्रामध्ये की आम्ही सगळे एक आहोत, तुम्ही सगळे सोबत या, आम्ही सत्तेत जाऊ आणि सगळ्या शोषित, पिंचित, वंचितांना न्याय देऊ, गोरगरिबांचे प्रश्न सोडू आणि सगळ्यांना खुशहाली जीवन बहाल करू, जनतेच्या सर्व समस्यांचं समाधान करू. त्यासाठी या वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्र विधानसभेमध्ये सगळ्याच जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना उमेदवारी देऊन त्यांच्यासोबत न्याय केलेला आहे. तर मित्रांनो, बालू भाऊ उर्फ गणेश ईश्वरजी हरकंडे हे यांची आज मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांनी समाधानकारक असे प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आणि परत पहा. याच्यासाठी पहा कारण तुम्ही मार्केटमध्ये, तुमच्या घरादारामध्ये किंवा इतरत्र बसताना उठताना कुठंतरी तुमच्या प्रश्नाचे जे समाधानकारक आहे ते तुम्हाला कुठंतरी होणार, कसे होणार. आणि हे राष्ट्रीय असे प्रश्न असतात, कारण पर्सनल आणि राष्ट्रीय याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीचा यामध्ये समजलंच असेल. तर मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की तुमचे अजून कोणते प्रश्न आहे जे मी उमेदवारांना विचारू शकतो. तुमच्या प्रश्नावर मी परत एखाद्या वेळेस येऊन उमेदवारी लोकांना प्रश्न विचारणार आणि तुमच्या मनाचं समाधान करणार. त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.